नमस्कार. आपण आलो आहोत उंडे खडक या ठिकाणी. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी एक सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होत होती की 4 कोटीचा रस्ता उखडण्यात आलेला आहे. पण असा कुठलाही प्रकार झाला नाही. फक्त हा जो रस्ता आहे हा फक्त 20 फुटापर्यंत उखडण्यात आलेला आहे. हा रस्ता उखडल्यानंतर याचं कुठलंही चांगल्या प्रकारे काम झालं नाही. पण ज्यांनी जी बातमी केली होती त्यांनी फक्त एक आपला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि आरडाओरडा करण्यासाठी आरडाओरडा करून ठेकेदारांना दमदाटी देऊन हा रस्ता हा येथे आता जो आपण पाहतो हा ह्या परिस्थितीचा हा रस्ता आहे. फक्त आणि फक्त हा 20च फुटाचा रस्ता उखडण्यात आला होता. पण बातमी अशी मोठी केली होती का 4 कोटीचा रस्ता पुन्हा खोदून तो रस्ता करण्यात आलेला आहे असं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय हा जो 20 फुटाचा जो रस्ता आहे हा एवढाच खोदण्यात आला होता. त्यानंतर आपण जो पाहत आहे जो 75,000 जे दुरुस्तीला वापरलं त्यापैकी हा एक बस स्टँड आहे. बस थांबा उंडे खडक म्हणून. तर हा बस स्टँडवरती पाहत आहे तुम्ही. आता हे हवेने हे पत्रे आताच उडायला लागले. तर अजून हे पुढच्या पावसाळ्यामध्ये हे राहतील का नाही राहतील आणि याची ही कोणत्या प्रकारे दुरुस्ती केली हा एक बस थांबा आहे त्याच्यातच. याच्यावरती पण 75,000 खर्च केले गेले होते. आणि आता पुढे पाहणार आहोत आपण हा जो 4 कोटी निधी टाकून जो रस्ता उखडण्यात आला होता त्या रस्त्याचं पुढे पाहणार आहोत आपण काम कसं झालंय ते. 4 कोटी निधी खर्च करून हा केलेला आहे. हा पाहतोय आपण हा उंडे खडक मधला रस्ता. तर पाहूया आपण हा रस्ता. याच्यावरती कुठलं डांबर नाही काय नाही, हे मुरमीकरणच आहे आणि एकदम बोगस आणि निकृष्ट दर्जाचं हे काम आहे. आपण पाहत आहोत 4 कोटी निधी आलेला हा तो रस्ता. हा रस्ता पूर्णपणे हा उकरून टाकलेला आहे. याचं कुठलंही काम नाही. आता पावसाळा चालू झालेला आहे. अशी जर आदिवासी भागातली कामं जर पावसाळ्यात करणार असतील तर कसे आदिवासी भागातले रस्ते टिकतील आणि कसा होईल आदिवासी भागाचा विकास. हा टोटल जो निधी आलेला आहे हा टोटल असंच ह्या पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये वाहून जाणार आहे. आणि ही कामं ही जी आहेत ही टोटली निकृष्ट दर्जाची चालू आहेत. आणि पावसाळा तोंडावरती आल्यानंतरच ही आदिवासी भागातली कामं केली जातात. आणि मग पुन्हा म्हणतात आदिवासी भागात पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे हे रस्ते टिकत नाही आणि आदिवासी भागातले रस्ते वाहून जातात. तर आपण पाहतोय हा रस्ता.